मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये. आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे. समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंचावर निसर्गाच्या अथांग कुशीत धुक्याची दाट चादर आणि अंगावर काटा आणणारे रस्ते, अशा कठीण, खडतर आणि अतिशय थरारक वाटांवरून प्रवास करत महाराष्ट्राचा इतिहास, गडकिल्ले, धबधबे आणि अथांग निसर्ग आपल्या मोबाईल स्क्रीनपर्यंत पोहोचवणारा एक अवलिया म्हणजेच सायको प्रशील. यूट्यूबवर 6 लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स, कोट्यावधी व्ह्यूज आणि हजारो चाहत्यांचं प्रेम मिळवणारा हा ट्रॅव्हलर नेमका कोण आहे? कसं बनलं सायको प्रशील हे नाव महाराष्ट्रातल्या घराघरात आणि प्रत्येक ट्रॅव्हलरच्या मनात प्रसिद्ध? आणि कसली आहे ही भटकंतीची अनोखी नशा? चला जाणून घेऊया सायको प्रशीलची संपूर्ण आणि अत्यंत थरारक जीवनगाथा. सायको प्रशील या नावातच एक वेगळीच वोईब आणि प्रचंड ऊर्जा दडलेली आहे. अनेक लोकांना प्रश्न पडतो की सायको हे नाव का? तर सायको या शब्दाचा इथे अर्थ आहे निसर्ग, ट्रेकिंग आणि भटकंतीची एक वेगळीच क्रेज, एक अनाकलनीय नशा. प्रशीलच्या या प्रवासाची सुरुवात अत्यंत साध्या पद्धतीनं झाली होती. निसर्गावर असलेलं अथांग प्रेम आणि नवीन जागा शोधण्याची आस त्याला शांत बसू देत नव्हती. सुरुवातीच्या काळात कोणतेही महागडे कॅमेरे, मोठी टीम किंवा अथांग बजेट नसताना प्रशीलनं आपल्या प्रवासाला सुरुवात केली. साधे ट्रॅव्हल व्लॉग्स, लोकल एक्सप्लोरेशन आणि आसपासच्या परिसरातील बाईक राईड्सपासून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू एका मोठ्या ध्येयाकडे वळू लागला. फक्त सुंदर जागा दाखवणं आणि कॅमेऱ्यासमोर फिरणं हा प्रशीलचा उद्देश कधीच नव्हता. त्या ठिकाणचा इतिहास, तिथली स्थानिक संस्कृती, तिथल्या माणसांच्या कथा आणि त्या प्रवासातील खरीखुरी खडतर सफर लोकांसमोर मांडणं हेच त्याच्या चॅनलचं खरं वैशिष्ट्य ठरलं. त्यानं कधीही स्वतःचं संकट किंवा ट्रॅव्हल करताना होणारा त्रास लपवला नाही. उलट त्या प्रवासातील प्रत्येक अडचण, कठीण हवामान आणि निसर्गाची रौद्र रूपं त्यानं जशीच्या तशी प्रेक्षकांसमोर ठेवली. याच प्रामाणिकपणामुळे महाराष्ट्रातील जनता त्याच्याशी थेट जोडली गेली. तामिळी घाटातील थरारक रॅपलिंग असो, कोकणची अथांग आणि नयनरम्य कोस्टल राईड असो, वा महाराष्ट्रातील इतिहासाची साक्ष देणारे उत्तुंग गड किल्ले असो, प्रशीलनं प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांना चॅलेंज केलं. पण त्याचा प्रवास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. त्यानं हिमालयातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट बेस कॅम्पचा खडतर प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंचावर, जिथे ऑक्सिजनची कमतरता असते, उणे तापमानात शरीर गोठवून टाकणारी थंडी असते, अशा ठिकाणी पाठीवर अवजड कॅमेरा आणि बॅग घेऊन चढाई करणं सोपे नसते. मात्र प्रशीलनं आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि हिमालयाची ती मनमोहक दृश्य मराठी प्रेक्षकांसाठी यूट्यूबवर आणली. प्रशीलच्या व्हिडिओमधील सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची सुंदर सिनेमॅटोग्राफी, उत्तम एडिटिंग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा मनाला भिडणारा व्हॉइस ओव्हर. त्याचे व्हिडिओ पाहताना प्रेक्षकांना आपण स्वतः स्क्रीनच्या पलीकडे जाऊन त्या जागेवर फिरत आहोत असा भास होतो. धबधब्याचा खळाळणारा आवाज, वाऱ्याची घोंघावणारी झुळूक आणि प्रशीलचा शांत पण तितकाच प्रभावी आवाज प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. कठीण हवामान, पाठीवर कॅमेऱ्याचं ओझं, हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास, रात्रीचा जंगलातील मुक्काम आणि अनेकदा जीवाची बाजी लावावी लागणारे प्रसंग, या सगळ्या मेहनतीचं फळ म्हणजेच आज सायको प्रशील हे महाराष्ट्रातील ट्रॅव्हल कम्युनिटीमधलं एक अग्रगण्य आणि आदरणीय नाव बनलं आहे. आज लाखो तरुण प्रशीलकडे पाहून ट्रॅव्हलिंगची प्रेरणा घेतात. जर तुमच्यात पॅशन, जिद्द आणि निसर्गावर प्रेम असेल
तर तुम्ही कोणतंही कठीण शिखर गाठू शकता. हेच प्रशीलनं त्याच्या संपूर्ण प्रवासातून सिद्ध करून दाखवले आहे. सायको प्रशीलचा हा प्रवास केवळ एका यूट्यूब चॅनलची गोष्ट नाही, तर ती एका मराठी मुलानं आपल्या स्वप्नांच्या मागे धावून ते पूर्ण केल्याची एक जिवंत आणि ज्वलंत कथा आहे. तुम्हाला सायको प्रशीलची कोणती ट्रॅव्हल सिरीज किंवा कोणता ट्रेक सर्वात जास्त आवडतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा.